तर मित्रांनो स्वागत करतो मी बघा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही माणसांनी हे काय आपल्या साऊंड सिस्टीमच्या फिटिंगच्या अगोदरच लाइटिंगचा व्हिडिओ यायला लागला। त्याच्या मागचं कारण असं बघा, आपला रस्ता आहे खराब, ट्रॅक्टर काय मला चिखलामुळे बाहेर काढता येईना बघा। त्याच्यामुळे साऊंड सिस्टीमची आपली जी फिटिंग आहे का राहिलेली सगळं रेडी झालेलं, आपले बॉक्स बिक्स टोटल सगळं रेडी आहे, फक्त फिट करायचं आहे। रस्त्यामुळे आपलं ट्रॅक्टर काय बाहेर काढता येईना, त्याच्यामुळे फिटिंग राहिली बघा। तर रस्ता खराब होता तर त्याच्यात म्हणलं आपली एका ट्रॅक्टरची लाइटिंग करून घ्यावं। तुम्ही माणसानं आपल्या ट्रॅक्टरला लाइटिंग केलेली, तिचं काय झालं, तिच्या मागचं थोडासा प्रॉब्लेम आला आहे बघा। आपल्या वायरिंगसाठी प्रॉब्लेम असा आहे, तुम्हाला दाखवतो बघा। जी की आपली बघा ही आपली जी समजा ही वायरिंग आहे का, ही वापरली होती बघा मी, अशी जाड मधले वायर हे झालेत बघा कडक, आणि याच्या साईडची जी दिसते का इथून आपण जी वायरिंग केलेली, इथून आपली वायरिंग व्हायला लागली लूज बघा, बघा कशी झाली। त्याच्या साईडची जे कनेक्शन आहे का बघा, हे लई प्रॉब्लेम द्यायला लागले, असं गंज पकडायला लागलेत बघा, अर्धे उघडे येत नाही तर काही लाईट लागायला लागले, कोणचे नाही लागत, त्याच्यामुळे म्हणलं आपल्याला ही वायरिंग चेंज करून टाकावी एकदा। आणि आता आपण वायरिंगला आहे का, जी ह्या वेळेस आहे का आपण ही वायरने वापरणार बघा। त्यासाठी आणलं आपण ही जॉईंट वायर बघा। हे काय होतं, कमी जागेत पण जागा पण कमी लागते बघा, तशी दुमतत नाही लवकर, हे कडक होऊन जाते तवा, तसे कडक होत नाहीत बघा। हे पण कॉपरचेच आहेत आणि हे पण कॉपरचे आहेत। कॉपरची कधी पण कॉपरची वायरिंग वापरायची बघा, कोणची पण का आपले समजा लाइटिंग लावायची, कोणचे पण आपलं काही जर वापरायचं असेल कॉपरची वापरायची बघा, चांगली असते कॉपरची वायरिंग। आणि मित्रांनो आपण जी लाइटिंग आहे का, कलर आपण हे घेतलेलं बघा, हे पिवळा घेतलेला आहे आणि एक गुलाबी घेतलेला आहे आपल्या पार्किंगसाठी आणि इंडिकेटरसाठी बघा। तर चार आपण जी समजा बल्ब आहेत का ते आपल्यासाठी बघा, आणि चार जे आहेत का इकडची जोडी ही दीपक भाऊसाठी आहेत। आणि ह्यावेळेस आहे का आपण थोडी जी पिळे मारणार आहे का आपण जी लाइटिंगला, ती पिळे नाही मारणार यावेळेस, जे की बघा असं मागच्या वेळेस असं केलं ते काय होतं, पिळे कधी कधी तुटून जातात बघा, किंवा असं गंज पकडतो, मला मागं म्हणलं होतं। तर ह्यावेळेस बघा डायरेक्ट वायर आपलं डाग मारून घ्यायचं याला, आणि एक त्यासाठी हे आणलं बघा नळी, याला काय म्हणतात मला काय सांगता येणार नाही बघा। अशी नळी याच्या वायरमध्ये घालायची आणि नंतर त्याला एका आपल्या लायटरनी गरम केल्याच्या नंतर ही नळी याच्यामध्ये फिट होऊन जाते बघा, जे काय होतं म्हणजे वॉटरप्रूफ पण होऊन जाईल, आणि आपलं जे डाग आहेत का बऱ्याच दिवस टिकते, हे खराब होणार नाही बघा। हे गेल्या वेळेस लई प्रॉब्लेम यायचा मला, तीनदा आहे का असं लाईट बदलावं लागायचा, आणि बघा हे मागं एमसीलनी किती मोठा गट्टा झाला आहे, तर दोनदा लाईट बदलेली आहेत आपल्यावाले, याच कारणामुळे बघा असे गंज पकडी दिली तीनदा, त्याच्यामुळे लाइटिंग आपली खराब होते बघा। आपण जे एका वायरिंग बघा आपल्या ट्रॅक्टरपाशी घेऊन आलो बघा, अशा प्रकारे पहिली वायरिंग एकदा आपलं असं माप घेऊन बघा असं चेक करून घेतली, म्हणजे किती लागते, आपल्या त्या पद्धतीने एका वायरिंग आपली कट करून घेतली बघा। इथं पहिली जी वायरिंग आहे का ती सगळी आपली कट करून घेतली बघा। ही जी वायरिंग ठेवली बघा, ही आपलं प्लसचं वायर आहे, जी स्टार्टिंगचं आपण इथून काढलेलं बघा, हे इथं ही जे का प्लसचं वायर आपलं इथं कनेक्शन होणार आहे बॅटरीचं, आणि तिथून असं वापस इथं काढलेलं आहे, आणि इथूनच बाकी सगळी म्हणजे समजा जी मेन आहे का वायर, इथूनच सगळ्या लाइटिंगला कनेक्शन द्यायचं आहे बघा। तीनदा तिथून वायर आणायची काही गरज नाही, मग इथूनच समजा इंडिकेटरला पण इथूनच आणि पार्किंगला सुद्धा इथूनच बघा। तर मित्रांनो आपण जे का आपल्या वायरचं माप घेतलं बघा, आता सगळं मटेरियल जवळ घेतलं बघा जे आपल्याला लागतंय। गन घेतली बघा, चिकट टेप घेतली, लायटर घेतलं, आपली ती स्ट्रिप घेतली जी आपल्याला टाकायची आतमध्ये, आणि आता दोन लाइटिंगची वायरिंग करायची आपल्याला, एक येल्लो आणि एक आपली गुलाबी बघा पिंक मधली समजा। तर मित्रांनो बघा आपण असं काहीतरी केलं बघा, हातमध्ये शोल्डर मारलं आणि त्याच्या आतमध्ये बघा चिकट टेप मारून वरतून ही नळी लावली बघा, आणि आता या नळीला गरम करायचं बघा, 1 मिनिट लगेच गरम करू। तर मित्रांनो बघा आत्ता लायटर मारलं त्याच्यावरती, तर बघा कसं साईडने बघा एकदम कसं चिटकलं बघा। आता या दोन्ही साईडने बघा चिकट टेप मारून टाकले का पाणी आतमध्ये जायचं आपला कसला शॉर्ट नाही राहणार, आणि एका वायर लवकर बघा खराब होत नाही। तर मित्रांनो आपल्याला असेच आहेत का आता सगळे तयार करायचे आहेत बघा, तर फटाफट एकदा सगळे तयार करून घेतो। आता इथं एक आपल्यासमोर 3 वायर आहेत, तर समजा एक हे गुलाबी करायचा आणि 2 याचे करायचे, फटाफट लवकर करून घेऊ। आता टाइम लॅप काढायला मला एका स्टँडवर लावावं लागेल, पण आता स्टँड ठेवायला पण याचं जागा नाही बघा कुठं। तुम्ही सगळं कंप्लीट झालं का मग तुम्हाला दाखवतो बघा। तर मित्रांनो फायनली आपली एका साईडची आता कंप्लीट झालेत बघा, बराच टाइम लागला बघा त्याला तयार करायला, दिसतं इतकुसक बघा, बराच टाइम घेतला। आता हे जे आहे का आपल्या एक साईडला बसणार आहे आपला पिवळा इंडिकेटरचा आणि एक पार्किंगचा, आता ही दोन्ही काही दीपक भाऊची हे दोन आपले बघा। आणखीन आता एवढे सगळे करायचे आहेत बघा कंप्लीट। तर मित्रांनो फायनली आपली सगळी वायरिंग कंप्लीट झाली बघा। आपण 1 वाजता लागलो होतो, आता वाजायला लागलेत बघा 4। सगळे आपले जेवढे डाग मारायचे होते, जेवढी आपली चिकट टेप ते मारायची सगळी कंप्लीट झाली बघा, आणि काहीतरी अशी झाली आपली वायरिंग बघा। तर मागच्या साईडला आपण 2 पार्किंगचे टाकायला लागलो आणि 1 इंडिकेटरचे, आणि या साईडला असं समजा आपल्या ह्या साईडला ट्रॅक्टर फ्रंट साईडला उभा आहे, तर त्या साईडला 2, इकडच्या साईडला 2, आणि मागच्या साईडला 3, एक समोर एक इकडं, आणि ही सेंटरमध्ये एक असं असं अशी लागणार बघा वायरिंग।
हे बघा अशा पद्धतीने लागणार बघा. या साईडला पण तसेच टोटल मिळून आपल्याला आहे का 10 बल्ब लागलेलं बघा. LED असा कटाळा आलाय आता काय सांगू, कंबर दुखायला आलाय बघा. सगळा राडाची बॅटरी चेक करायसाठी ठेवते बघा, सगळे बल्ब लागते का नाही व्यवस्थित. आता तर काय आता होय म्हणा खराब, काय व्हायची तर बघा. फिटिंग कशी झाली एकदम, काही विषयच नाही राहिला आता. आणि तरी आपल्याला जे काही स्लीव कमी पडली बघा, थोडीफार स्लीव म्हणते काय म्हणते गरम करून जी अशी चिपकते बघा. तर दीपक भाऊची बघा ती तिकडं, दीपक भाऊचं काय एवढं राहिले बघा. हिची लाईटिंग करायची राहील, समजा वायरिंग करायची राहिली. आणि हे 2 जे बल्ब आहे का आपल्याला हे कमी पडले बघा, हे आणावं लागत आहे आणखीन. तर मित्रांनो कंटिन्यू करतो आपल्या बघा त्याच व्हिडिओला. तर काल थोडंसं रेस्ट घेतला होता बघा, म्हणलं उद्याच्याला करू. तर मित्रांनो सगळं रेडी झालं आपलं, आता फक्त लावायचं काम करायचं. एमसील घेऊ आणि आपली सगळी वायरिंग एकदा आपल्या बाळ्यापाशी घेऊ बघा. चलो. तर आपलं बाळ्या तिकडे लावला होता, इकडं आणलं म्हणलं दर्शक उजाडी, आणि या साईडला दिसन बघा आपल्या वायरिंग लावायला. आणि मित्रांनो तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवायची बघा. आपलं बघा आता इथं लाईटिंग म्हणजे जे पिळे मारले होते आपण, याचं जायचं कारण काय हे बघा. प्रॉब्लेम असं होतं बघा, इथं थोडंसं तुम्हाला डिझेल दिसन. आता काय झालं सध्याच्याला कॉक बंद केलेलं मी आपला समोरचा, त्याच्यामुळं बघा इथं काय व्हायचं, इथं डिझेल असं इथं पडायचं ना आपला सगळा इथं म्हणजे एक जॉईंट होता बघा आपल्या लाईटिंगचा. आणि ती काय होतं लगेच आपले पिळे मारलेले का ते लगेच सोडून द्यायचे बघा. आणि इथं कधी कधी स्पार्किंग व्हायची आणि भीती तिची म्हणजे इथून डायरेक्ट असं सप्लाय, इथून डायरेक्ट असा सप्लाय येत आहे बॉम्बकडे डायरेक्ट बूम. त्याच्यामुळं म्हणलं नको आपलं रिस्क घेणं नको, कारण की आपण राहतो ऊसात बघा, ट्रॅक्टर आपलं चालू राहतं, फायरिंग गाणे बिने. त्याच्यामुळं म्हणलं आपलं असं काम करून घ्यावं बघा, हे थोडंसं बरं वाटतं. आता इथं जरी लावली तरी ना अशी या साईडला खालच्या साईडला तरी काय अडचण नाही. आता वायरिंग काही या साईडला येईन बघा, मागच्या साईडला. तरी जागा आहे का मस्त एकदा साफ करून घेतले बघा आपण कपड्याने. आता मस्त एकदा एमसील घेऊ आणि चिपकून टाकू बघा सिंपल आपल्या त्याच जागेवर बघा. हे बघा इथं पहिली एमसील आहे या साईडला एक, आणि इथलचं एमसील निघलं बघा या साईडला एक. इथं आपलं पार्किंग राहणार आणि इथं आपलं इंडिकेटर राहणार, इंडिकेटर पार्किंग. त्याला मागच्या साईडने बघा हे असं एमसील लावून टाकायचं बघा. एमसील लावलं का म्हणजे ताण नाही, किती गरम होऊन द्या ट्रॅक्टर, किती काहीतरी झालं ना तर आपला जो बल्ब आहे का निघत नाही बघा. LED टेस्टरने काढला का तवच निघन बघा. जे मी जुने आहेत का ते सगळे टेस्टरनेच काढले बघा. आपलं हाय त्या पहिल्या जागेवर बघा लावून द्यायचं. 1 मिनिट. ही साईड आहे ना, ऐसा या साईडला बघा सेम तसंच बघा. इथं एक पार्किंग, खालच्या साईडला एक पार्किंग आणि हे इंडिकेटर. हे बघा ह्या साईडला पहिली जी आपण लाईट लावलं तिथं एमसीलच निघान बघा. इतकं कडक आहे ना, आपले टेस्टरने ठोकू काढला हातोड्याने तिने तरी निघान बघा. या साईडला बसवलं आपलं